ये 2 साल का अमरूद का प्लॉट है जिसमें 1 साल से वीड मैट लगाया है। आप अमरूद के पेड़ की क्वालिटी देख सकते हैं, कहीं भी घास का नामो निशान नहीं दिखेगा। 1 एकड़ में लगाने के लिए आपको 100 मीटर्स के 10 वीड मैट के रोल चाहिए रहेंगे। उसका एक रोल आपको तकरीबन 2800 रुपए में मिल सकता है। टोटल आपको 28,000 का खर्चा आएगा, पर ये आपका बार बार का होने वाला आदमी लगाकर खेत में घास कटवाने का खर्चा बच जाएगा। अब बारिश हो या तेज धूप, वीड मैट हर मौसम के लिए सुटेबल है। उसकी लाइफ 5 से 7 साल की होती है। एक बार लगाओ और बार बार घास की चिंता से। शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजकाल दिवसेंदिवस फळबागेचे क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। शेतकरी बंधू ही आधुनिक पद्धतीने आता शेतीकडे वळालेले आहेत। अनेक नवनवीन तंत्रज्ञान ते त्यांच्या शेतीमध्ये अवगत करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे आता तण नियंत्रणासाठी शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणामध्ये वीडमॅटचा वापर करत आहे। वीडमॅटचा वापर हा तण नियंत्रणासाठी अतिशय चांगला उपाय शेतकऱ्यांसाठी आज ठरत आहे। परंतु त्यानंतर आणखीन एक प्रश्न पडतो की या वीडमॅटसाठी शासकीय खात्याकडून कुठल्या प्रकारचं अनुदान प्राप्त होऊ शकतं का, किंवा त्यासाठी कुठली योजना आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय। याचंच उत्तर मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ जर आवडला, माहिती जर आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला फॉलोही नक्की करा। तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षित शेती या घटकामध्ये तण नियंत्रण आच्छादन म्हणजेच वीडमॅट या योजनेचा आपण नक्की उद्देश काय आहे ते थोडक्यात बघूयात। तर सर्वप्रथम म्हणजे वार्षिक तसेच बहुवार्षिक तणाचं नियंत्रण करणं, जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवणं, जमिनीतील ओलावा टिकून ठेवणं, जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होते। त्यामुळे फळबागा आणि रोपवाटिकेसाठी हे उपयुक्त आहे। असे काही उद्देश या योजनेचे आहेत। आता यानंतर बघूयात लाभार्थी निवडीचे निकष कसे आहेत। लाभ घेण्याकरता शेतकऱ्याच्या नावे फळबाग लागवडीखालील जमीन आणि त्याचा सातबाऱ्याचा उतारा असणं आवश्यक आहे। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी समूह किंवा सहकारी संस्था, ती मग निमशासकीय स्वायत्त संस्था, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या म्हणजे FPO, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य देऊ शकतात। यानंतर बघूयात या योजनेअंतर्गत अनुदान मर्यादा कशी राहील। सर्वप्रथम म्हणजे खर्चाचा मापदंड बघूयात। रुपये 2 लाख प्रति एकर, त्यामध्ये अनुसूचित क्षेत्राकरता 15% अधिकतम खर्चाचा मापदंडाप्रमाणे। क्षेत्र मर्यादा असते 4000 चौरस मीटर। त्यानंतर अनुदान मर्यादा आहे खर्च मापदंडाच्या 50%। आता यानंतर आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले आहेत ते बघूयात। सर्वप्रथम म्हणजे सातबारा धारक उतारा शेतकऱ्याचा असावा, आटो उतारा असावा, आधार कार्ड, बँक पासबुक, संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आणि लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गातील असल्यास त्याचे प्रमाणपत्र। तर मंडळी, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। दरवेळी पिकाच्या बाजूला उगवणाऱ्या या गवताशी झगडतच दिवस जातो। कधी हा त्रास संपणार देव जाणे। गवत कापण्यासाठी मजुरी मागे पैसे टाकून टाकून थकलोय। शेती आता अवघड झालीये। अरे, तुझ्या शेतात गवतच नाही दिसत, कारण मी पिकाच्या बाजूला टेक्सटाईल इंडस्ट्रीजने बनवलेली वीड मॅट टाकली। ही गवत उगवू देत नाही, पाणी सरळ जमिनीत जातं, माती ओलसर राहते, दीर्घकाळ सूर्यप्रकाशात टिकून राहते आणि वारंवार गवत कापायचा खर्च वाचतो। बरोबर। आणि हो, यावर महाडीबीटी स्कीम अंतर्गत 50 रुपये प्रति चौरस खर्च करून 1 लाख प्रति एकर सरकारची सबसिडी पण मिळते। हे आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं। माझे जे मजुरी मागे इतके पैसे गेलेत ते वाचले असते। गवत नियंत्रणात असेल तर शेतीही नियंत्रणात राहते। आता गवताचा खर्च बंद आणि शेतीचा फायदा सुरू। तुम्हाला देखील शेतीमध्ये अधिकहून अधिक फायदा करून घ्यायचा असेल तर फक्त टेक्सटाईल इंडस्ट्रीजची योग्य तण नियंत्रित मॅट वापरा। ये 2 साल का अमरूद का प्लॉट है
जिसमें 1 साल से वीड मैट लगाया है। आप अमरूद के पेड़ की क्वालिटी देख सकते हैं, कहीं भी घास का नामो निशान नहीं दिखेगा। 1 एकड़ में लगाने के लिए आपको 100 मीटर्स के 10 वीड मैट के रोल चाहिए रहेंगे। उसका एक रोल आपको तकरीबन 2800 रूपए में मिल सकता है। टोटल आपको 28,000 का खर्चा आएगा, पर ये आपका बार बार का होने वाला आदमी लगाकर खेत में घास कटवाने का खर्चा बच जाएगा। अब बारिश हो या तेज धूप, वीड मैट हर मौसम के लिए सुटेबल है। उसकी लाइफ 5 से 7 साल की होती है। एक बार लगाओ और बार बार घास की चिंता से। How to control the growth of weeds under the fruit tree. Take a look at this anti-weed fabric in our hands. Simply cover the ground, and the weeds will naturally wither. The application of anti-weed fabric can effectively inhibit the growth of weeds for an extended period, saving effort and being more convenient. Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop. शेतकऱ्यांसाठी हे जे आपण जे फळबागावर लावतो त्या ठिकाणी गवताचा वगैरे त्याच्या बुंदामध्ये गवत वगैरे वाढतं आणि ते गवत वाढल्यानंतर मजुरांचा पण खर्च जास्त येतो. यासाठी टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदाबाद गुजरात या कंपनीनं एक विडमॅट म्हणून हे एक प्रोडक्ट तयार केले आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे ऐकून घेण्यासाठी मी टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद मार्फत प्रतिनिधी म्हणून श्री तोरकर पाटील, तोरकरवाडी, तालुका राशीन, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यांच्या या पेरूच्या प्लॉटवर मी आज आलेलो आहे आणि त्याच्यापासून त्यांना काय हे टेक्सटाईल विडमॅट वापरल्यानंतर काय फायदा झाला आणि पूर्वी त्यांना काय त्रास होत होता विडमॅट वापरण्यापूर्वी आणि विडमॅट वापरल्यानंतर त्यांना काय फायदा झाला आणि त्यांनी ते टेक्सटाईलचं का निवडलं याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. ते आता आपण त्यांना भेटूया आणि ते त्यांचं ते काय असे मनोगत आहे ते आपल्याला सांगतील. सर नमस्कार, मी मनोहर माडिक, टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद. तुम्ही हे जे विडमॅट टेक्सटाईलचे जे वापरले त्याच्या अगोदर टेक्सटाईलचे हे वापरण्यापूर्वी तुम्हाला हे विडमॅट वापरण्यापूर्वी काय त्रास होता? आम्हाला विडमॅट वापरण्याच्या अगोदर या बागेमध्ये पेरूमध्ये खूप तणाचा त्रास होत होता. तणाच्या 5-6 खुरपण्या घ्याव्या लागायच्या आणि तेवढं करून पण नुकसान व्हायचं की जमिनीवरचे जे गवतावरचे थ्रिप्स होते, रोग होते, किडी होत्या. ओके. त्याच्यामुळं ते डायरेक्ट पिकावर लगेच अटॅक व्हायचा आणि त्याच्यामुळे झाडाची वाढ कमी व्हायची आणि फळावर परिणाम व्हायचा. तसेच हे तण एवढं होतं जास्ती प्रमाणात यायचं. आता तणाचा पूर्णपणे एकदम आम्ही त्याच्यापासून रिलीफ मिळाला. हे विडमॅट वापरल्यानंतर गवताचा परिणाम कमी झालाय? नाही, गवताचा 100% परिणाम कमी झाला. तसेच
जमिनीतली आर्द्रता टिकून राहते ओके. आणि त्याच्यामुळं काय होते सगळा ओलावा टिकून राहिल्यामुळे झाडाची वाढ पण एकसारखी होते, फळाची वाढ चांगली होते आणि क्वालिटीला पण चांगला फरक होतो. आणि त्याच्यामध्ये जे आपण जे तुम्ही ड्रिप लाईन केली, त्या ड्रिप लाईन ह्या विडमेटमुळे पाण्याचं दिवसातून तुम्ही किती वेळा पाणी द्यायचे ड्रिपमुळे? नाही, दिवसाला आम्हाला 2 दिवसाआड पाणी आम्ही सोडत होतो, 4-5 तास. ओके. तर आता आम्हाला तेच पाणी 2 दिवस एक्स्ट्रा वाढ झाली, म्हणजे पाण्यात खूप प्रमाणात बचत झाली आमची. म्हणजे त्यानं तुम्हाला थोडक्यात ह्या विडमेटमुळे चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. अगदीच अगदीच. आणि हे तुम्ही विडमेट का वापरलं? ISI वगैरे आहे किंवा असं काय? नाही, काय झालं याच्याच मी रिझल्ट चांगल्या मी बऱ्याच कंपन्यांचा शोध घेतला, त्याचे नमुने तपासले, सॅम्पल आणले होते. ओके. पण मी दुसऱ्या तुमच्या माध्यमातून मला ते थोडं इथं आमच्या शेजारी थोडं एक जणांनी टाकलेलं, मी त्यांच्याही फील्डवर जाऊन आलो. ओके. काळे पाटील, काळे पाटलांच्या तिथं. त्याच्या रिझल्ट मध्ये असं जाणवलं की तुमचं ही क्वालिटी याची उत्कृष्ट, टेक्सलच्या विडमॅटची क्वालिटी उत्कृष्ट आहे. ओके. सगळ्यांपेक्षा. ओके. त्याच्यामुळे आम्ही याची निवड केली. मी सध्या ते 2-2.5 एकरवर याची वापरले. मला आधी भविष्यात बी अजून माझी 5-6 एकर बाग आहे, त्याला मला लावण्याचा विचार आधी नाही. बाग आहे का? ही माझा जुना प्लॉट आहे मोठा. ओके. त्याला फळ चालू असल्यामुळे मी त्याला नाही टाकलेलं. आता ते फळ निघून परत नवीन ज्यावेळेस धरणार आहे आता डिसेंबरच्या दरम्यान, त्यावेळेस मी त्याला त्या प्लॉटला पण हे टाकणार आहे. आता जर ह्याच्यामुळे जर तुम्हाला जो फायदा झालाय तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर या विडमेट बाबत? नाही, सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगेल की टेक्सल कंपनीचं विडमॅट एक नंबर चांगला आहे आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्याचं क्वालिटी चांगली आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यायचं असेल तर टेक्सलच घ्या आणि टेक्सलच वापरा. अदर दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा न विचार करता. म्हणजे ह्याच्यावर उन्हाचा वगैरे काय परिणाम नाही, उन्हाचा काही परिणाम होत नाही, त्याच्यात कसलाच त्याला इफेक्ट होत नाही. अच्छा. मग ह्याच्या काही गवत वगैरे आता काहीच नाही? गवत हे नष्ट झालं. हे साईडला गवत दिसतंय, आतलं गवत हे सगळं कुजून गेलेलं, सगळं जाग्यावर वाळून गेलं. हे उघडून दाखवलं, बरोबर, सगळं सडून गेलं आणि पूर्णपणे जमीन ही झाली. त्याच्यामुळे ओलावा राहिल्यामुळं त्यातली की जी गांडूळ आपण केचवे म्हणतो त्याची पण उत्कृष्ट वाढ चांगली झाली. त्याच्यामुळे नैसर्गिक ते त्याचा बेनिफिट. आणि याच्यावर झाडावर तुम्ही जे फर्टिलायझर मारता त्याचा पण त्या विडमेटमुळे त्याच्या मुळांवर त्याचा परिणाम होतो? नाही, मुळांवर त्याचा अजिबात हे होत नाही. आम्ही जे खतं सोडतो ते प्रॉपर मुळांना मिळतात. जे वॉटर सोल्युबल खत आहे, पहिलं कसं ऊन उष्णतेने ते निघून जायचे, आता ह्याच्या ओलाव्यामुळे एकदम ते चांगल्या प्रकारे पोचते. हो. ओके. आणि त्याच्यामुळे विडमॅट नव्हतं, जे तण गावात यायचं त्या बुळामध्ये झाडाच्या खोडापाशी, त्याच्यावर जी पहिल्यांदा रोग यायचे, त्याच्यामुळे ते झाडाच्या औषध खाली गेलं नाही तर जास्त जाणवायचा. असं झाले की एकदम जवळून बुडाच्या जवळून टाकल्यामुळं तर त्याला तिथं रोग यायचा प्रश्नच निर्माण होत नाही आता. हे साधारण हे किती एकर साठी तुम्ही आता वापरलंय? मी ते साधारण 2 एकर साठी वापरले. आता 2-2.5 एकर आहे माझं, 2.25 एकर आहे सध्या हे आता वापरलेलं चालू. त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आणि तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही नाही, उलट आम्हाला शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे. टेक्सल कंपनीचं विडमॅट हे खूप चांगल्या प्रकारचं वरदान आहे. आम्ही त्यात समाधानी आहोत त्यांच्या कार्यात आणि क्वालिटीत आणि उत्पादनासंदर्भात. आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी ऋषिकेश ढाणे. तर आज आपण शेतीमधली मुख्य समस्या बघतो ती म्हणजे तण नियंत्रण करणे आणि त्याच्यासाठी लागणारे मजूर. तर आता सध्या वाढती मजुरी किंवा त्यांची उपलब्धता या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान झाले. तर या सगळ्या गोष्टींवरती आपण एक चांगलं सोल्युशन म्हणून हे विडमॅट हे सध्या निवडलेलं आहे. आपल्याकडे असणाऱ्या पेरू बागा, तैवान पिंक पेरू, गुजरात रेड पेरू, ड्रॅगन फ्रूट, वॉटर ॲपल या सगळ्या ठिकाणी आपण विडमॅटचा वापर केलेला आहे. गेले 1.5-2 वर्षापासून आपल्याला त्या गोष्टींचा एकदम चांगला परिणाम जाणवलेला आहे. एकतर विडमॅटच्या वापरामुळे तण येत नाहीत, दुसरं गोष्ट म्हणजे ओलावा उडत नाही, तिसरा फायदा म्हणजे पिकाचं रोग किडीपासून पण संरक्षण होतंय आणि अशा बऱ्याच फायद्यांसाठी आपण विडमॅटचा वापर केलेला आहे. ह्याचं थिकनेस पण चांगला असल्यामुळं एकदा लावलेलं विडमॅट 4-5 वर्षापर्यंत आपण सातत्यपूर्ण वापरू शकतो. तर हे विडमॅट आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कस्टमाइज करून मिळतात. आता हे लावायचे कसे हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो.
आता सध्या हे लावलेलंच आहे, तरी पण अशी तार, जाड तार घ्यायची, तिला थोडस यू आकारामध्ये बेंड करायचंय आणि अशा पद्धतीने ही उपसायची. आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीचे खिळे वायसर असणारे पण आपण मारू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा आपण विडमॅट लावू शकतो. तर तणांमुळे त्रस्त असणाऱ्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.